हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता, सोबतच 21 आणि 22वा हप्ता म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता, हा देखील लाडक्या बहिणींच्या अकाउंटला क्रेडिट होत आहे. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची खुशखबर आलेली आहे की आजही वितरण सुरू होणार आहे. गेल्या 2 दिवसापासून म्हणजे 15/6 पासून वितरण सुरू झाले होते. 16लाही झाले म्हणजे काल पण झाले आणि आज पण वितरण सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींनो, अनेक सबूत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, अनेक स्क्रीनशॉट दाखवणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला मेसेज आला नसेल तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होण्याचा, तर तुम्ही काय करायला पाहिजे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, 4,500 रुपये काही बहिणींना मिळत आहे आणि काही बहिणींना 1,500 रुपये मिळत आहे. तर तुम्हाला 4,500 मिळाले की 1,500 रुपये मिळाले, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे 4,500 कोणासाठी असेल आणि 1,500 कोणासाठी असेल, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची खुशखबर आलेली आहे की ज्या बहिणींना 21वा हप्ता 22वा हप्ता भेटलेला नव्हता, अशा बहिणींना 3,000 रुपये बँकेमध्ये क्रेडिट होत आहे. आणि 23व्या हप्त्याची किती 1,500 रुपये असे टोटल 4,500 रुपये जमा होत आहे. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला 4,500 रुपये मिळाले, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच ज्या बहिणींना 21 आणि 22वा हप्ता भेटलेला होता त्यांना किती मिळत आहे, 1,500 रुपये मिळत आहे. तर लाडक्या बहिणींनो, कोणत्या बहिणीला 1,500 रुपये भेटले, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला 4,500 रुपये मिळाले, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पण ज्या बहिणीला पैसे आलेले नाही आहेत, 21वा पण नाही, 22वा पण नाही आणि 23वा पण नाही, तर ते समजून घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता सरकारने अपात्र केलेलं आहे असं या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे तुमचा लाभ इथून पुढे बंद होणार आहे. पण तुम्ही घाबरू नका लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन ई केवायसी ची प्रक्रिया सुरू होणार आहे. नवीन ई केवायसी ची प्रक्रिया म्हणजे ज्या बहिणींनी लास्ट इयरला केवायसी केली होती त्यांना सुद्धा डबल करायची आहे. ज्यांनी केवायसी केलेली नाहीये त्यांना सुद्धा करायचं आहे. ज्यांची केवायसी चुकली आहे त्यांना सुद्धा केवायसी करण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे. तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या बहिणींनो, कोणाला 4,500 रुपये मिळाले आणि कोणाला 1,500 मिळाले. सोबतच लाडक्या बहिणींनो, हे जे वितरण आहे अजून किती दिवस सुरू राहणार आहे, अत्यंत महत्वाची अपडेट तुम्हाला सांगतोय. बघा, 15 तारखेला वितरण सुरू झाले सोमवारी. 16 तारखेला म्हणजे काल सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये वितरण झाले आणि आज देखील वितरण सुरू राहणार आहे. मी तुम्हाला काल व्हिडिओ बनवून सांगितले होतं की लाडक्या बहिणींनो, सकाळी व्हिडिओ जेव्हा टाकला तेव्हा सकाळपासूनच वितरणाची सुरुवात झाली आणि इव्हिनिंग पण झालं. म्हणजे काल मोठ्या प्रमाणामध्ये ऑलमोस्ट 50% बहिणींना काय मिळालंय, वितरण मिळालेले आहे. अपडेट भेटलेली आहे. आज उर्वरित बहिणांच्या अकाउंटला पैसे जमा होतील आणि ज्याही बहिणींना आता पैसे भेटणार नाही या महिन्यामध्ये, तर समजून घ्या तुमचा लाभ सरकारने बंद केलेला आहे, तुम्हाला अपात्र केलेला आहे. पण सरकार तुम्हाला पुन्हा एकदा संधी देणार आहे. कशाची? नवीन ई केवायसी ची. आणि ही जी नवीन ई केवायसी असणार आहे लाडक्या बहिणींनो, याची सुरुवात देखील येणाऱ्या काही कालावधीमध्ये होतील. तर तुम्ही तयार राहा आणि तुमचे डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवा, कारण की आपल्याला काय करायचे, ती नवीन ई केवायसी आल्यानंतर सर्वांनाच ई केवायसी करावी लागणार आहे. मग तेव्हा आपल्याला चान्स मिळू शकतो की या योजनेचा लाभ पुन्हा सुरळीत चालू होईल. आता वितरण आज होईल का? येस, आज सकाळपासून, तर सकाळपासूनच होतील. लाडक्या बहिणींनो, घाबरायचं काम नाही. आणि दुसरी सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींनो, जर पैसे तुमच्या अकाउंटला आलेला आहे पण तुम्हाला मेसेज आला नसेल, तर तुम्ही हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो काय, तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र महिलांना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. 15 जूनच्या सायंकाळपासून पात्र महिलांच्या खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र पैसे जमा केले, तर या महिन्यामध्ये सरकारने मे महिन्याचा निधी जमा केलेला आहे. सरकारने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार एप्रिल अखेरीस राज्यात 1,77,00,000 महिला पात्र लाभार्थी म्हणून निश्चित झाल्या आहे. सुरुवातीला यासाठी तब्बल 2.5 कोटी अर्ज प्राप्त झाले होते. गेल्या दीड वर्षापासून या अर्जाची विविध टप्प्यांमध्ये छाननी आणि पडताळणी सुरू आहे. अर्जदाराचे उत्पन्न, कुटुंबातील सदस्यांची माहिती, शासकीय योजनांचा लाभ, आधार कार्ड, बँक खाते, रहिवासी पुरावे, इतर निकषांची सखोल तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान शासनाकडून अनेक वेळा ई केवायसी कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या तर हे काही महिन्यांची झालेली नाही आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं बँक अकाउंट एकदा चेक करायचं आहे, कारण तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. पुन्हा एकदा सांगतोय लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 4,500 रुपये आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे 4,500 कसे असतील, की मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये मिळून आणि लाडक्या बहिणींनो आपल्या मे महिन्याचे 1,500 रुपये. आणि हे जे 1,500 रुपये फक्त मे महिन्याचे असतील, मे महिन्याचे. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला 4,500 मिळाले, कोणत्या बहिणीला 1,500 मिळाले. है ना? आज देखील मोठ्या प्रमाणात तुम्हाला खुशखबर मिळणार आहे लाडक्या बहिणींनो. बरोबर, अशा पद्धतीचे मेसेज येणार आहे तुम्हाला. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय